मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी पण गोड गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे ठिकपुर्ली गावाची आणि तिथे गेल्या 1990 पासून चालत आलेल्या एका खास परंपरेची, राधानगरी बर्फीची. एकेकाळी या भागात बहुतेक सगळे शेतकरीच होते. दुधाचा व्यवसाय चांगला चालायचा. त्या दुधातून काहीतरी खास तयार करायचं असं एक स्वप्न त्या गावातील काही शेतकऱ्यांनी 1990च्या सुमारास बाळगलं आणि त्या स्वप्नातून जन्माला आली ठिकपुर्लीची राधानगरीची बर्फी. हळूहळू घरगुती पद्धतीने बनवली जाणारी ही बर्फी इतकी नावारूपाला आली की आज ती राधानगरीची ओळखच बनली आहे. कोल्हापूरपासून ठिकपुर्लीचे अंतर जास्त नाही, जवळपास 30 ते 35 किलोमीटर आहे. कोल्हापूरवरून आदमापूर, राधानगरी किंवा गगनबावड्याकडे जाणारे लोक रस्त्यात या ठिकाणी आवर्जून थांबतात, कारण अरे ठिकपुर्लीला आलो आणि बर्फी घेतली नाही. माझं नाव युवराज शिंदे, माझं गाव ठिकपुर्ली. आम्ही प्रॉपर शेळेवाडीमध्ये बर्फीचा व्यवसाय आपला. ओनली दूध आणि नॉर्मल साखर येतं, त्याच्यामध्ये 13 लिटर दूध, 1.5 किलो साखर येते. त्याच्यावर एक वेलची पावडर 1 चमचा येते, दुसरं काही नाही. त्याची खवा बर्फी बनते असेल 15 दिवस राहते, प्लस फ्रीजला नाही ठेवायची. आता या गावात किती दुकानं वगैरे? इथं 22 दुकान आहेत सर. आपल्या गावामध्ये 15 दुकान आहेत. म्हणून आपलं प्रॉपर गाव 1 किलोमीटर आतमध्ये आहे. इथं बाळूमामाला रोडला गर्दी असतं, मग आम्ही इकडे दुकानं बाहेर घेतो. सगळीकडे असे म्हणजे स्वतः बनवून सगळी म्हणजे प्रॉपर चांगल्या पद्धतीने खवा बनवून सगळेजण व्यवस्थित कुठे वापरतात. दूध म्हशीचं सर. या बर्फीचं प्रेम लोकांच्या मनात आहे. दुधाचा खवा, सातत्याने ढवळत केलेली पारंपरिक पद्धत, यामुळे ही बर्फी तोंडात टाकताच विरघळते. कोणतेही रंग, कोणतेही कृत्रिम फ्लेवर नाहीत, फक्त शुद्ध चव. पूर्वी तिचा दर खूपच कमी होता, पण आजही इतर मिठायांच्या तुलनेत किंमत परवडणारीच आहे. सध्या या बर्फीचा दर साधारण ₹400 प्रति किलो आहे. मित्रांनो, रस्त्याने प्रवास करताना आपण अनेक ठिकाणी स्नॅक्स, चहा पितो, पण एकदा ठिकपुर्लीची बर्फी खाल्ली ना, तर परत त्या मार्गाने गेलात की आपोआप तुमची गाडी तिथे थांबतेच. तर ही होती ठिकपुर्लीच्या राधानगरी बर्फीची एक छोटीशी गोष्ट. गावचा अभिमान, शेतकऱ्यांच्या हाताची चव आणि आपल्यासारख्या खवय्यांच्या मनात आजही प्रेमानं जपलेलं नाव. गाव कुठलं? इथलंच काय तुमचं? ठिकपुर्ली गाव. सगळी बर्फीवाली आहे ती तिने ठिकपुर्ली करत आहे. आता ही संध्याकाळी किती वाजेपर्यंत तुमचं चालू असते? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 5च्या पुढे कधी मच्छर बाहेर पडतात, बनवायला 5 वाजेपर्यंत. आणि सकाळी कितीला चालू करताय? 6ला चालू आहे. बरोबर 6ला चालू आहे. हे ट्रेमध्ये दूध किती लागतं? ह्या ट्रेला 13 लिटर दूध लागतं. एका ट्रेला? हा, एका ट्रेला 13 लिटर दूध लागतं. असं ट्रे दररोज 5 ते 6 निघतात. अमावशीला जास्त गर्दी असते. कसं किलो आता? किलो 400 रुपये किलो. बाहेर वगैरे तुम्ही जाऊन कुठे विकत नाही, इथनंच लोक घेऊन जाग्यावर. सुकल्यावर जरा घट्ट होते काय? हा, हे गरम आहे तर की मऊ असते. एकदा थंड झाली की नाही mama bam mama bam mama bam mama bam mama ni da mama gare da ni da ni da gare da ni da gare da mama bam mama ni da mama bam mama ni da ba pani sa re re pani sa ma re 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 sa ani da ni da ba re re ga ni da re mama re da ni da re ma pani sa pani da pani sa re ma pani da pani da pani da pani re 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 mama ga re 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 pa ma ga re re ni da pa mama pani da ni
हे